अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा वर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय सुंदर सेवा बघणार आहोत, जी सेवा आपल्याला 21 तारखेला गुरुपुष्यामृत योगापासून सुरू करायची आहे। मागच्या महिन्यातही गुरुपुष्यामृत योग आला होता, पण तुमच्यासोबत ही सेवा शेअर केली होती। पण ज्यांना मागच्या महिन्यामध्ये जमलं नाही सेवा करण्यासाठी, त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे। आणि किंबहुना ज्यांनी मागच्या महिन्यातही केली आहे त्यांनी सुद्धा या महिन्यामध्ये करू शकता, कारण की अधिक महिना आहे आणि अधिक महिन्यामध्ये हा गुरुपुष्यामृत योग आलेला आहे। त्यामुळे या सेवेचं तुम्हाला अधिक पटीनेच पुण्य मिळणार आहे, अधिक पटीने तुम्हाला फळ मिळणार आहे। त्यामुळे लक्षात घ्या की ही सेवा मिस करू नका। ही आपल्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे आणि या गुरुपुष्यामृत योगापासून आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे। आणि लक्षात घ्या, ही सेवा आपल्याला फक्त गुरुपुष्यामृत योगावरच करता येते, इतर कुठल्याही वेळेस ही सेवा आपल्याला सुरू करता येत नाही। अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा अत्यंत प्रभावी आपल्याला गुरुमौलींनी सुचवलेली ही एक सुंदर सेवा आहे आणि ज्या सेवेचा अनेक सेवेकरांना अनुभव आहे आणि त्यामुळे ही सेवा तुम्हाला या 21 तारखेला गुरुपुष्यामृत योगापासून सुरू करायची आहे। तर बघा, जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकाच दिवशी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो आणि गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत शुभ मुहूर्त आहे असं म्हटलं जातं कुठलंही शुभ काम करण्यासाठी। पण बघा, आपण या अधिक महिन्यामध्ये कुठलंही शुभ कार्य करत नाही, पण तरीही गुरुपुष्यामृत योगावर असं म्हटलं गेलं आहे की जे कोणी सोनं चांदी खरेदी करतात, अर्थात त्यांना ते कधीही मोडावं लागत नाही किंवा कुठे ते गहाण ठेवावं लागत नाही। तर या सगळ्या गोष्टींचं आहे, तसंच सेवेसुद्धा आहे। पुष्यामृत योगावर जी काही आपण सेवा करतो, अर्थात ती सेवा आपल्यासोबत चिरकाळ टिकून राहते आणि त्यातल्या त्यात हा अधिक महिना आहे, अधिक महिन्यातला गुरुपुष्यामृत योग आहे। त्यामुळे या दिवसाला, या मुहूर्ताला अत्यंत महत्त्व आहे। त्यामुळे लक्षात घ्या, आपल्याला ही संधी चुकवायची नाही आहे। सगळ्यांनी आवर्जून ज्यांना ज्यांना शक्य आहे, ज्यांना कुठलीही अडचण नाही, मासिक धर्म असेल, विटाळ असेल, तर कसं कोणालाही काही अडचण नाही, त्यांनी सगळ्यांनी ही सेवा करण्याचा प्रयत्न करा। तुम्हालाही या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। तर अधिक महिन्यामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण अनेक सेवा करणार आहोत, त्यातलीच ही एक सेवा या गुरुपुष्यामृत योगापासून, या गुरुपुष्य नक्षत्रापासून आपल्याला सुरू करायची आहे। ती सेवा म्हणजे 12 फुलवातींची। तर तुम्ही मनापासून पूर्ण श्रद्धेने ही सेवा केली तर नक्कीच तुम्हाला त्या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। तर काय करायचं आहे, 21 तारखेला तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे। ही सेवा 12 फुलवातींची आहे। आता सेवा कशी करायची आहे ती आपण बघूया। बघा, तर तुम्हाला सगळ्यात प्रथम ही सेवा आपल्याला 23 दिवसांची ही सेवा असते। सेवा कशी करायची, पहिल्या दिवशी 1 फुलवात, दुसऱ्या दिवशी 2 फुलवात, तिसऱ्या दिवशी 3 फुलवात, चौथ्या दिवशी 4 फुलवात, अशा तुम्हाला सुरुवातीला चढत्या क्रमाने आणि नंतर तुम्हाला उतरत्या क्रमाने या फुलवाती तुम्हाला जाळायच्या असतात। ही सेवा करण्याच्या अगोदर तुम्हाला फुलवाती आधीच तुपामध्ये भिजत घालायच्या आहेत। तूप जर गाईचं असेल तर अतिशय उत्तम आहे, पण गाईचं तूप नाही मिळालं तर तुम्ही अशा वेळेस तुमच्या स्वयंपाकघरात जे कोणा तुम्ही तूप वापरता किंवा जे कुठलं तूप तुमच्याकडे असेल ते तुम्ही वापरू शकता। तर काय करायचं आहे, तुमच्याकडे चांदीचं निरंजन असेल किंवा चांदीची पंती असेल, काही असेल तर त्यामध्ये तुम्ही ही सेवा करू शकता। जर नसेल आणि तुम्हाला घ्यायचं असेल चांदीचं निरंजन, तर गुरुपुष्यामृत योग आहे, तर या दिवशी तुम्ही चांदीचं निरंजन खरेदी करून आणू शकता व तुम्ही ही सेवा सुरू करू शकता, तरीसुद्धा अत्यंत प्रभावी आणि अतिशय उत्तम असणार आहे। तर लक्षात घ्या, तुम्हाला चांदीच्या निरंजनमध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे। माता लक्ष्मीसाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची, तेवढीच प्रभावी आहे। काय करायचं आहे, तुम्हाला सुरुवातीला फुलवाती भिजत घालायच्या। आता या फुलवाती आपल्याला चढत्या क्रमाने प्रज्वलित करायच्या असतात। आता कसं, 21 तारखेला तुम्हाला 1 फुलवात घ्यायची आहे, तुपात भिजवलेली 1 फुलवात, ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे। नंतर 22 तारखेला म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला 2 फुलवाती घ्यायच्या आहेत, तिसऱ्या दिवशी तुम्हाला 3 फुलवाती घ्यायच्या आहेत, चौथ्या दिवशी तुम्हाला 4 फुलवाती, 5व्या दिवशी 5, 6व्या दिवशी 6, 7व्या दिवशी 7, असं तुम्हाला चढत्या क्रमाने 12 दिवसांपर्यंत 12 फुलवाती घ्यायच्या। म्हणजे बघा, 12व्या दिवशी तुमच्या 12 फुलवाती असतील तुपात भिजवलेल्या तुम्हाला घ्यायच्या आहेत, ज्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या असतात। 12व्या दिवशी 12 फुलवाती झाल्या की 13व्या दिवशी तुम्हाला उतरत्या क्रमाने फुलवाती घ्यायच्या आहेत। 13व्या दिवशी तुम्हाला 11 फुलवाती घ्यायच्या आहेत, 14व्या दिवशी तुम्हाला 10, 15व्या दिवशी तुम्हाला 9, 16व्या दिवशी 8, 17व्या दिवशी 7, 18व्या दिवशी 6, 19व्या दिवशी 5, 20व्या दिवशी तुम्हाला 4, 21व्या दिवशी 3, 22व्या दिवशी 2, 23व्या दिवशी 1 फुलवात, अशी तुमची ही 23 दिवसांची
ही सेवा असणार आहे। तर ही सेवा तुम्हाला करायची आहे। ज्या जेवढ्या फुलवात्या आहेत तेवढ्या आधीच तुम्ही तुपामध्ये भिजत घाला, जेणेकरून तुम्हाला नंतर सवयीला अडचण येणार नाही। नंतर फक्त चांदचं निरंजन तुम्हाला घ्यायचं आहे। पहिल्या दिवशी तुम्ही ज्या निरंजनमध्ये किंवा ज्या पंथीमध्ये तुम्ही ही सेवा करणार आहात त्याच पंथीमध्ये तुम्हाला 23 दिवस पूर्ण तुम्हाला ह्या फुलवाती जाळायच्या असतात। लक्षात घ्या, त्याच निरंजनमध्ये त्याच पंथीमध्ये। जर तुमच्याकडे चांदीचं निरंजन नसेल, पंथी नसेल, काही नसेल तर अशा वेळेस तुम्ही मातीची जरी पंथी घेतली तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कुठल्याही धातूची निरंजन किंवा पंथी तुम्ही घेऊ शकता। त्याच्यामुळे तुम्हाला त्या फुलवाती जाळायच्या आहेत। पण पहिल्या दिवशी तुम्ही ज्या निरंजनमध्ये किंवा पंथीमध्ये तुम्हाला फुलवाती जाळणार तीच निरंजन किंवा तीच पंथी तुम्हाला तुमची सेवा पूर्ण होईपर्यंत 23 दिवसांची तुम्हाला तीच वापरायची आहे। लक्षात घ्या, निरंजन किंवा पंथी बदलायची नाही। तर काय करायचं आहे, तुम्हाला समजलं असेल, चढत्या क्रमाने 12, उतरत्या क्रमाने तुम्हाला 11 दिवस असे तुम्हाला फुलवाती जाळायच्या असतात। आता फक्त फुलवाती जाळायच्या आणि झालं असं होत नाही, तर आपल्याला सेवासुद्धा करायच्या असतात। कारण की बघा, कुठलीही सेवा करताना जेव्हा आपण स्तोत्र मंत्र पठण करतो तेव्हा त्या सेवेला आपल्याला लवकरात लवकर अनुभव येत असतो। तर फक्त एखादा उपाय करायचा आणि झालं असं होत नाही। त्या उपायावर किंवा त्या सेवेवर श्रद्धा असणं महत्त्वाचं आहे, तेवढ्याच विश्वासाने तो करणं ते सुद्धा महत्त्वाचं आहे। तेव्हाच आपल्याला त्या सेवेचा किंवा त्या उपायाचा आपल्याला अनुभव येत असतो। तर सगळ्यात आधी तुम्ही संकल्पही करू शकता। तुमची जी काही आर्थिक अडचण आहे तुम्ही सांगून त्याचं निवारण होण्यासाठी तुम्ही स्वामींपुढे संकल्प करू शकता, संकल्प तुम्ही सोडू शकता आणि स्वामी मी ही सेवा करत आहे, तुम्ही माझ्याकडनं ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी तुम्ही प्रार्थना करू शकता। आणि तुमची जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता। अशा रीतीने तुम्ही संकल्प सोडून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता। अर्थात गुरुपुष्यामृत योगापासून 21 तारखेपासून आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 21 तारखेला जो गुरुपुष्यामृत योग आलेला आहे तो आपल्याला दिवसभर असणार आहे। सूर्योदयापासून हा गुरुपुष्यामृत योग आहे, तर रात्री 2:50 हा असणार आहे। त्यामुळे दिवसभर गुरुपुष्यामृत योग आहे। दिवसभरामध्ये तुम्ही कधीही सेवा करू शकता, सकाळ, दुपार, संध्याकाळ, जेव्हा तुम्हाला जमेल त्यावेळेस तुम्ही ही सेवा करू शकता। फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की पहिल्या दिवशी तुम्ही ज्या वेळेला ही सेवा करणार त्याच वेळेला तुम्हाला संपूर्ण 23 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे। फक्त तो वेळ एक ठेवा। जर पुढे मागे 5-10 मिनिटं इकडे झालं तर चालतील, काही हरकत नाही। पण शक्यतो तुम्ही जर सकाळी ही सेवा केली सकाळीच करण्याचा प्रयत्न करा, दुपारी केली तर दुपारी करण्याचा प्रयत्न करा, किंवा संध्याकाळी तुम्ही केली तर संध्याकाळीच करण्याचा प्रयत्न करा। तर काय करायचं आहे बघा, आता तुम्हाला सुरुवातीला चढत्या क्रमाने 12 फुलवाती तुम्हाला लावायच्या आहेत। आता तुम्ही बघा 21 तारखेला तुम्ही एक फुलवात प्रज्वलित करणार आहात। तर फुलवात प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी संकल्प करायचा, त्यानंतर तुम्हाला पंथीमध्ये कुठल्याही पंथीमध्ये किंवा निरंजनमध्ये तुम्हाला फुलवात घ्यायची आहे, तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आणि ती फुलवात जळत असेपर्यंत तुम्हाला सेवा करायच्या आहेत। सेवा कोणत्या करायच्या आहेत, सगळ्यात प्रथम तुम्हाला श्रीसूक्त पठण करायचं आहे। 16 वेळेस केलं तर अतिशय उत्तम, नाही 16 वेळेस शक्य तुम्ही किमान 1 वेळेस तुम्ही श्रीसूक्त पठण करू शकता। त्यानंतर बघा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे किमान 1 वेळेस। त्यानंतर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, कुबेर मंत्र, ओम वैष्णवा स्वाहा, ओम श्रीम ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्री विद्येश्वराय नमः। हे जे काही मंत्र आहेत ते तुम्हाला किमान 1-1 माळा जप करायचा आहे। 1-1 माळा घेणं शक्य नसेल तर 24 वेळेस तुम्हाला हे मंत्र घ्यायचे आहेत। पण बघा जेवढी सेवा करणार अर्थात तेवढा तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार आहे। जरी तुम्ही श्रीसूक्त 1 वेळेस पठण केलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही। श्रीसूक्त 1 वेळेस, व्यंकटेश स्तोत्र 1 वेळेस आणि हे जे काही मंत्र आहे तुम्ही 1-1 माळा घ्या किंवा 24 वेळेस तुमच्या यथाशक्तीनुसार जसा तुम्हाला वेळ असेल, जसं तुम्हाला जमत असेल तसं तुम्ही ही सेवा करू शकता। पण अगदी मनापासून करा, पूर्ण श्रद्धेने करा आणि शक्यतो जेवढी जास्तीत जास्त सेवा करेल तेवढं करण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर कमलात्मक मंत्र 24 वेळेस, ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाले प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः। हा कमलात्मक मंत्र आहे, तो पण तुम्ही 1 माळ जप करू शकता किंवा 24 वेळेस तुम्ही जप करू शकता। 99 मंत्र, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, हा तुम्हाला 1 माळ घ्यायचा आहे। श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला 1 माळ घ्यायचा आहे। 99 मंत्र आणि श्री स्वामी समर्थ याची 1-1 माळ तुम्ही घ्या, बाकी मंत्र तुम्ही 24 वेळेस जप करू शकता। तर अशापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे। बघा आता प्रश्न असा येतो की ती फुलवात जळत असेपर्यंतच आपली सेवा पूर्ण झाली पाहिजे का, तर असं अजिबात नाही आहे। तुम्ही ती फुलवात प्रज्वलित करून द्या, नंतर तुम्ही तुमची सेवा करायला सुरुवात करा। जर ती फुलवात शांत झाली जळून तरीसुद्धा काहीच हरकत नाही, तुम्ही तुमची सेवा कंटिन्यू चालूच ठेवा। तुमची सेवा पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही उठू नका। तर अशापर्यंत तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत। तर
अशी ही तुमची 23 दिवसांची सेवा आहे, पण अनुभवसिद्ध सेवा आहे, तितकीच प्रभावी आहे. नक्की करण्याचा प्रयत्न करा. जर मध्ये मासिक धर्म आला तर तेवढे 5 दिवस स्किप करायचे, नंतर 6व्या दिवसापासून तुम्ही ही सेवा पुन्हा कंटिन्यू करू शकता. जर वेटाळ आला किंवा सुतक आलं आता तुम्हाला ही सेवा पूर्ण कंटिन्यू करता येणार नाही. नंतर जेव्हा गुरुपुष्यामृत योग येईल तेव्हाच तुम्हाला ही सेवा सुरू करता येणार, कारण की आपल्याला ही सेवा फक्त आणि फक्त गुरुपुष्यामृत योगावरच सुरू करता येते. म्हणून लक्षात घ्या की अधिक महिन्यातला हा गुरुपुष्यामृत योग आहे, त्यामुळे ही संधी कोणीही चुकवू नका. नक्की ज्यांना ज्यांना शक्य आहे, आता बघा आजकाल प्रत्येकाच्या डोक्यावर थोडंफार काही ना काही कर्ज असतंच, तर ते कर्ज आपल्या खांद्यावर येण्यासाठी आपण लक्षात अनेक सेवा उपाय करतो, तर त्यातलीच ही एक प्रभावी सेवा आहे. याचासुद्धा अनुभव आहे. नक्की करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मंत्रासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामींनी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवतो. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, त्यांना विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.